मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलक. आता आज मराठा समाजासाठी पुन्हा एकदा पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत. आता जवळपास 5 ते 7 वेळाहून अधिक त्यांनी आंदोलन केलेलं आहे. एकूण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठीचं ते हत्यार होतं आंदोलनाचं, ते त्यांनी अगोदर भरपूर वेळा उपसलेले आहे. कितीतरी वेळा त्यांनी मोर्चे काढलेले आहे. तरी देखील अजून मनोज जरांगे पाटील यांचा लढा एकूण संपलेला दिसत नाहीये. आता देखील पुन्हा एकदा त्यांनी एक अल्टिमेटम दिलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू. जर आमच्या मागण्या या पूर्ण होत नसतील, अजूनही लढा हा देऊन सुद्धा संपत नसेल, तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करायला तयार आहे, अशा प्रकारची एकूण भूमिका त्यांची दिसते. आणि आता पुन्हा एकदा नेमका विषय का येतोय, निर्माण का होतोय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया. एकूण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सुरुवातीपासून मुख्य मागणी काय राहिलेली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. एकूण शिंदे समितीने सुमारे 58 लाख ऐतिहासिक नोंदी शोधल्या आणि त्या नोंदी ज्या आहेत, ज्या मराठा समाजामध्ये अगोदर होत्या, त्यांना ओबीसी म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, ही त्यांची दुसरी प्रमुख मागणी आहे. यामध्ये जर या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर काही गॅझेटचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट असेल, सातारा संस्थान असेल, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियर असेल, त्यानुसार ही प्रमाणपत्र ओबीसीची ही दिली गेली पाहिजे, असं एक तिसरी मागणी महत्वाची त्यांची आहे. आता मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षणाऐवजी ओबीसीच्या कोट्यामधून समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा समावेश हा ओबीसी मध्ये झाला पाहिजे, असं त्यांचं एकूण म्हणणं आहे. आता महत्वाची आंदोलनं त्यांची या संपूर्ण विषयाला घेऊन सांगायची झाली तर 29 ऑगस्ट 2023 रोजी हे त्यांचं पहिलं आमरण उपोषण होतं. काही आश्वासनं तेव्हा त्यांना मिळाली, त्यानंतर त्यांनी ते जे आंदोलन आहे ते मागे घेतलं. त्यानंतर पुन्हा जानेवारी 2024 मध्ये मुंबईला एक मोर्चा जो आहे तो धडकणार होता आणि त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मुंबईला धडकण्या अगोदरच मान्य झाल्या. त्यांना वेशीवरतीच मग पुन्हा पाठवण्यात आलं सरकारकडून काही आश्वासनं देऊन. आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा एक महत्वाचं आंदोलन, तिसरं, म्हणजे मी फक्त महत्वाची आंदोलनं सांगतोय, तिसरं महत्वाचं आंदोलन झालं. त्याच्यामध्ये ऑगस्ट-सप्टेंबर 2025 ला मराठा समाजाचा आझाद मैदानावरती मोर्चा धडकला होता. त्यामध्ये देखील 8 पैकी 6 मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. आता ही सगळी परिस्थिती जी मगासपासूनची आहे, कित्येक वर्षांपासूनची आहे, ती मी तुम्हाला सांगितली. आणि आता पुन्हा एकदा जेव्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला एक तयार झालेले आहेत, आंदोलन करायला तयार झालेले आहेत, तो विषय काय आहे हे आता आपण पुढचं जाणून घेतोय. एकूण 29 ऑगस्ट पासून शेवटचं निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. 28 ऑगस्ट पर्यंत प्रमाणपत्र दिले गेले नाही तर आंदोलन करू, असं एकूण अल्टिमेटम आहे. म्हणजे या महिन्याच्या अखेरीस पर्यंत ते वाट बघणार आहेत की मराठा समाजातील जे प्रमाणपत्र आहे, जे अडवले जात आहेत, ते दिले गेले नाही तर आम्ही 28 ऑगस्टला आंदोलन करू. आज 6 ऑगस्ट आहे. पत्रकार परिषद जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय मुद्दे मांडलेत हे आपण पाहूया. आता मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत एकूणचे जे पत्रकार परिषदेचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. मराठा आंदोलनानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या आणि काही कुणबी प्रमाणपत्र हे वाटप केलेली आहेत. मात्र अनेक प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द देखील केली जात असल्याचं त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये समोर आणलेलं आहे. पुढे ते म्हणतात की अंतरवाली सराटी येथे प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांची आम्ही बैठक घेणार आहे आणि प्रमाणपत्रे रद्द होणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही सगळी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, असं एकूण पाटील यांचं म्हणणं आहे. आता हे मराठा समाजाचे आणि त्यांच्या लेकरांचे थेट नुकसान आहे आणि ते मी सहन करणार नाही, ही स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली. शिवाय कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट आहे,
असं एकूण त्यांचं म्हणणं आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळे करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये त्यांनी मंत्र्यांवरती, सरकारमधील मंत्र्यांवरती थेट आरोप केलेले आहेत की यांच्याकडूनच हे प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत. म्हणजे एकूण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेला आहे. आणि हे ते करतायत यासाठी, जर हे करतायत आणि हे वदवून घ्यायचं असेल तर नार्को टेस्ट करा असं देखील ते म्हणतात. हे बावनकुळेंनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठे हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठे हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. एकूण आता या संपूर्ण पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी एक दहीहंडे कुटुंबाची एक उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये ते म्हणाले की यशवंत दहीहंडे यांची नोंद सापडली होती. भाऊसाहेब दहीहंडे यांना प्रमाणपत्र मिळालं देखील होतं. त्यांच्या नातवाने कुणबी कोट्यातून प्रवेश देखील घेतला. आणि आता ज्योती दहीहंडे म्हणून एक महिला आहेत, त्यांचा प्रमाणपत्र हा रद्द केला जातोय. मग तो का केला जातोय? दहीहंडे आडनावाचे 3000 लोक आहेत. सर्वांची प्रमाणपत्रे मग तुम्ही रद्द करणार आहात का? हा प्रश्न देखील मनोज जरांगे पाटील हे उपस्थित करतात. एकूण त्यांनी बावनकुळे यांच्यावरती आरोप केले. त्यामध्ये ते म्हणतात की एका राजकारणासाठी हजारो लोकांचे भविष्य उद्ध्वस्त तुम्ही करणार आहात का? आणि एकट्या बावनकुळेंसाठी 15 ते 20 किंवा 25 ते 30 आमदार आम्ही पाडू शकतो, असा थेट इशारा हे मनोज जरांगे पाटील आता देत आहेत. या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये जर आपण पाहिलं, ज्या एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन देऊन हे आंदोलन थांबवण्याचा, म्हणजे एकूण निर्णायक परिस्थितीमध्ये लावण्याचा प्रयत्न केला, त्या एकनाथ शिंदेवरती आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे यांना ते थेट सवाल करत म्हणतात की शिंदे साहेब, मराठ्यांनी तुमच्या गद्दारीचा डाग पुसला, हीच उपकाराची तुम्ही आता परतफेड करतायत का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि अजून वेगवेगळे आरोप हे एकनाथ शिंदेवरती त्यांनी केलेले आहेत आणि टीका केलेली आहे. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काय करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी काय करायचं ते. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू, तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात, आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. एकूण माझ्या विरोधात कट रचला जातोय, म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणतात की माझ्या विरोधात कट रचला जातोय, मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लवकरच या कटाचा ते पर्दाफाश करतील, असं देखील मनोज जरांगे पाटील एकूण म्हणतात. भाजपमधील मराठा नेत्यांनाही त्यांनी एकूण इशारा दिलेला आहे. हे तुमच्याच मुलांच्या भविष्याविरोधात आहे. 2029च्या निवडणुकीत हिशोब चुकता केला जाईल, म्हणजे 29ची निवडणूक समोर ठेवून पुन्हा एकदा हे आंदोलनाचं हत्यार जे आहे ते उपसण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आणि सरकार राजकारणासाठी मराठा तरुणांचं वाटोळे करत असेल तर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा भाषेमध्ये सध्या ते टीका करतायत. एकूण एकनाथ शिंदे यांच्यावरतीच फक्त त्यांनी टीका केली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील त्यांनी टीका केली. आणि डोक्यातील हवा काढा, नाहीतर राज्यात फिरणं मुश्किल होईल, अशा प्रकारचा इशारा हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील दिलेला आहे. एकूण पाहण्यासारखं असेल, आता 29 ऑगस्ट पासून शेवटचं निर्णायक आंदोलन करण्याची त्यांची भूमिका आहे. त्या दरम्यान, त्या अगोदरच तुम्ही ही अशी जी प्रमाणपत्र रद्द होत आहेत त्यावरती तोडगा काढा, ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे.
पाहण्यासारखं असेल पुढच्या काळामध्ये काय होतंय. पाटील ज्याप्रमाणे म्हणतायत त्याप्रमाणे ते पुढे देखील आंदोलन करणार का, आणि महत्वाचं म्हणजे इतक्या वेळा आंदोलन करून जर परिस्थिती ही जैसे तेही होत असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळतंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही निर्माण होतोय. आणि आता याला कुणाकुणाचा पाठिंबा असेल हे देखील पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी, राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.